हॅलो, काय म्हणता? कशा आहात? मस्त ना? मस्त राहायचं. आता तर आपली टॅगलाईनच आहे, लाईफ इज ब्युटिफुल, एन्जॉय इट. कारण तुम्ही एन्जॉय केलं तरच तुम्ही करू शकता. तुम्ही म्हणाल माझ्यासाठी कोणीतरी म्हणायचं मला की तू स्वतःकडे लक्ष दे ग, तू स्वतः एन्जॉय कर ग, तुला जे जे वाटतं आयुष्यात ते ते कर ग. एक मैत्रीण म्हणाली मध्ये, असं आपल्याला कधीच कोणी म्हणणार नाही ले जे ले तू अपनी जिंदगी, असं कधी कोणी म्हणणार नाही. आणि जन्माला आल्यापासून तर जाईपर्यंत आपल्याला सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता आपण आपल्याकडे फार दुर्लक्ष करतो. आणि हे नको करणाऱ्या बायकांनाही पटतं, राहणाऱ्या की आपण आपल्याकडे दुर्लक्ष केलं. आधी काय तर घरच्यांचं करा, सासू सासऱ्यांचं करा, मग नवऱ्याचं करा, मग त्याची ऑफिस, त्याची मुलांची शाळा, मुलांच्या ट्युशन्स, हे करता 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 आपण कधी 50 आणि 60चे होतो, आपल्याला कळत पण नाही. आणि तोपर्यंत आपले दुखणे सुरू झालेले असतात. गुडघे दुखण्याला सुरुवात होतं, वजन वाढलेलं असतं, डायजेशनचे प्रॉब्लेम्स असतात. आणि आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ना, ते मुख्य म्हणजे लोकांना वाटायच्या आधी आपल्यालाच स्वतःला वाटत नाहीत की आपले हे प्रॉब्लेम्स. आता मी लोकांशी बोलते, बायकांशी बोलते, बाकी कुछ नहीं, केवल शुगर है, बाकी सब ठीक है, बीपी बढ़ जाता है, बाकी सब ठीक है, मेरे घुटनों से इतना दर्द है, मैं चल नहीं पाती, बाकी सब ठीक है, मेरे को रात भर नींद। भाई ये सब है तो बाकी क्या ठीक है ना? इतना सारा है, बॉडी पेन करता है, बैक पेन बहुत है, असे सगळे बाकी कुछ नाही, बाकी सब सही आहे, असं स्वतःला स्वतः समजत राहायचं की बाकी सब ठीक आहे. तर हे असं काउन्सिलिंग करता करता काही गोष्टी पॉझिटिव्ह दिसतात, काही निगेटिव्ह दिसतात. आणि बायका स्वतःकडे दुर्लक्ष करतात हे तर त्याही मान्य करतात आता. आणि तरुण मुली पण मान्य करतात की नाही, आमच्याकडे वेळ नाही. दोन गोष्टी आहेत ज्या 50च्या पुढे गेल्या त्यांना आत्ता पस्तावा होतो की आपण स्वतःकडे लक्ष नाही दिलं. आणि ज्या तरुण आहेत, त्यांचं करिअर आहे, सिटिंग जॉब आहेत, नाईट शिफ्ट आहेत, वर्क फ्रॉम होम आहे, त्याच्यामुळे सगळ्या त्यांचेही प्रश्न आहेत. म्हणजे एकूण काय, गोळाबरीज केली तर प्रश्न सगळ्यांचेच आहेत. पुरुषांचेही आहेत, बायकांचेही आहेत, मुलींचेही आहेत, म्हाताऱ्यांचेही आहेत, सगळ्यांचे आहेत. फक्त ते आपण कसे घेतो ह्याच्यावर अवलंबून आहे. तर हे सगळं काउन्सिलिंग करत असताना माझ्या एक गोष्ट आज लक्षात आली की काही जणी अशा असतात की त्या आर्थिक दृष्टीने कमकुवत असतात, त्यांची कॅपॅसिटी नसते स्वतःकडे स्वतःवर खर्च करण्याची. काही अशा असतात की त्या गडगंज श्रीमंत असतात, म्हणजे त्यांना जर तुम्ही दागिने घेतो म्हटलं, साड्या घेतो म्हटलं, पार्ट्या, हे किटी पार्ट्या, अमकं तमकं, हे परदेश वाऱ्या सगळं करतील त्या. पण स्वतःकडे खर्च करायचा म्हटलं स्वतःवर, तर त्यांची तशी तयारी नसते. कारण काय की लहानपणापासून कोणी काही शिकवलं नाही आपल्याला की बाबा तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. आणि दवाखाने, औषधं, स्वतःचे इतके ऑपरेशन्स वगैरे करून घेण्यापेक्षा लाईफस्टाईल दुरुस्त करा. कधी कोणाच्या घरात जात नाही. उलट तुम्ही खूप शिक्षित वागायला लागले तर लोक तुम्हाला ठेवायला लागतात की ही जरा जास्त चेष्टा आहेत, या हे खात नाहीत, ते खात नाहीत, असं करत नाहीत, म्हणून ते तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. पण असू द्या, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं. तर आज काय झालं, मी एका बाईशी बोलत होते, अर्थातच खूप गडगंज श्रीमंत घरची बाई. राहणीमान पाहिलं तर मला असं वाटलं, असं गोरी चिट्टी उंच धिप्पाड बाई, एवढा मोठा बंगला, गाड्या, सगळं सगळं घरी आहे. आणि तिच्याशी बोलताना पहिल्या आठवड्यात मी जेव्हा बोलली काउन्सिलिंग करताना, तेव्हा त्यांनी खूप सांगितलं की हमारे यहाँ ऐसा है, हमारे यहाँ वैसा है, मिस्टर इतने बड़े पोस्ट पे है, इतना बड़ा कारोबार है, ऐसा है, बच्चे यहाँ है, ऑस्ट्रेलिया में है, कोई जर्मनी में है. और मला वाटलं बा, एवढं सगळं आहे तर काही कमीच नाही ना कशाची. मग आता फक्त तुम्हाला स्वतःकडेच लक्ष द्यायचं आहे. तुम्ही पूर्ण म्हणजे दोघंच जण राहतात, आहे हजबंड वाईफ, आणि तुम्हाला तुमच्याचकडे लक्ष द्यायचं आहे फक्त. पण आज काय झालं, दुपारी बोलता बोलता जेव्हा तुम्ही एखाद्याच्या खूप जवळ जाता तेव्हा तुम्हाला ते लक्षात येतं, ती सगळी जी त्यांचा मुखवटा आहे तो गळून पडतो. असा एक मुखवटा आज माझ्यासमोर गळून पडला.
त्या बाई म्हणाल्या कि हमारे इनको बहुत बिल्कुल पसंद नहीं कि मैं उनके मर्जी के खिलाफ कुछ करूं, और उनको बिल्कुल पसंद नहीं कि मैं किसी में मिक्स हो जाऊं, उनको बिल्कुल पसंद नहीं कि मैं कोई वीडियोस देखूं, उनको बिल्कुल पसंद नहीं कि मेरी कोई फ्रेंड्स हो। अब मैं तो किटी पार्टियों में और पार्टियों में ज़्यादा विश्वास नहीं रखती, मैं तो सिम्प्लिसिटी में विश्वास रखते। तरी मला असं वाटलं की बाई खूप म्हणजे काय म्हणतात त्याला की एका ध्येयानी आहे की नाही वा सिम्प्लिसिटी। मग त्या हळूच मला म्हणाल्या कि वो मुझे मेरे को ऐसा कोई बात नहीं, मुझे मेरे पास पैसा है, पैसा मैं खर्चा कर सकती हूँ। मेरे हस्बैंड मुझे महीने में 1,000 रुपये देते हैं पॉकेट मनी के। मला हे खूप शॉकिंग होतं। नवरा बायकोंच्या नात्यामध्ये पॉकेट मनी कुठून विषय येतो? जे तुझं ते माझं, माझं ते तुझं ना। मग 7 जन्माच्या गाठी कशासाठी बांधल्या? पॉकेट मनी द्यायसाठी। मी म्हटलं क्या? 1,000 रुपये पॉकेट मनी देते हैं, यानी आपको वो 1,000 रुपये देते और उसको भी बताना पड़ता है कि मैंने उसका क्या किया। मतलब मैडम कौन से ज़माने में हैं आप? आज काम वाली बाई भी 10,000 रुपये 5,000 रुपये लेती है दोना बर्तन झाड़ू पोछा के, और वो भी धमकी देती है कि अगर तुमने कुछ बोल दिया तो मैं छोड़ के चली जाऊंगी, कल से मैं नहीं आऊँगी। और आप उनकी इतनी मर्जी संभालते हो, उनको इतने वक्त नाश्ता चाहिए, इतने वक्त चाय चाहिए, वो इनके लिए ये, उनके लिए वो, और वो आप 1,000 रुपये पॉकेट मनी देते। मेरे लिए तो ये बहुत शॉकिंग न्यूज़ है। क्या करते माँ, क्या करते माँ, ऐसा ही है। बच्चे क्या बोलते हैं? बच्चे तो बोलते तुम्हें किस चीज़ की कमी है। अब उन्हें मैं क्या बताऊँ कि ये मेरे किसी काम का नहीं है, ये बंगला, ये गाड़ी। जहाँ मैं खुद वो गाड़ी लेकर चले जाते, मुझे जहाँ भी जाना है मुझे रिक्शा से जाना पड़ता है, मुझे खर्चा करना पड़ता है, और वो उसका भी मुझे हिसाब देना पड़ता है, क्योंकि वो मॉर्निंग में चले जाते, रात को आते, तो उनकी गाडी तो मेरे किसी काम की नाही। हे तर मला अजूनच शॉकिंग होतं। मग तू काय गाडीवर कपडा मारायसाठी आहेस का बाई? कशासाठी आहेस? ह्याचा मला स्वतःला खूप त्रास झाला की त्या बाईला स्वतःला काय त्रास होत असेल कल्पना करून पहा। शिकल्या सवरलेल्या बायका त्यांच्या घरातल्या त्या इतक्या म्हणजे लोकांना वाटतं की या बाईला काही कमी नाही, आणि ती बाई एकदम अगतिक होऊन तुम्हाला, तरीही त्या म्हणत होत्या की मैं बेचारी नहीं हूँ, मैं अपने पैरों पे खुद खड़ी हूँ, मैं बेचारी नहीं हूँ। किती समजवतो आपण स्वतःला? अरे तुमचा नवरा तुम्हाला 1,000 रुपये पॉकेट मनी देतो, त्याचा हिशोब विचारतो, तुम्ही त्याची मुलं जन्माला घातली, तुम्ही त्याचा संसार केला, त्याच्या घरी चहा करायला जरी बाई ठेवली असती ना तरी तिने 4-5 हजार रुपये घेतले असते, आणि तुम्ही तो उठायच्या आधी चहा करा, त्याला हे द्या, त्याला ते द्या, आणि तो तुमची ही किंमत करणार? मला खूप त्रास झाला। मी म्हटलं असं असेल तर बायकांनी स्वतःचा विचार करायला पाहिजे। मग मी उगीचच राहिले ना बाई तू घरी। तू जर तेव्हा काही केलं असतं, काही पापड लाटले असते, तरी तुझ्याजवळ पैसे असते तर तू बोलू शकली असती ना स्वतंत्रपणे की मैं अपने पैसे से करती हूँ। त्याचे 1,000 रुपये घेऊन त्याचा हिशोब द्यायचा आणि त्याची बायको म्हणून मिरवायचं, कशी कन्सेप्ट आहे पा? खरंच याचा त्रास झाला। तर आपल्यापैकी जर असं कोणी असेल ना, सांगता नाही येत, जे दागिने तुमच्या अंगावरती आहेत ते तुमचे आहेत का? ज्या शानमध्ये तुम्ही एखाद्या पार्टीत जाता ती तुमची आहे का? तिथले लोक तुमचे आहेत का? तुम्ही त्यांच्याशी मोकळेपणाने बोलू शकता का? तुमच्या घरी येणारे पाहुणे हे तुमचे आहेत का, ज्यांच्यासाठी तुम्ही स्वयंपाक पाणी हे पदार्थ करा ते पदार्थ करा, ते तुमचे आहेत का? ही जर कोणीच माणसं माझी नसतील तर मी माझी की नाही राहू, आहे ना? एक तर विचार येईल ना, बाबा मी माझ्यासाठी तरी तर करील ना काहीतरी।
की मी याच्यासाठी नाही ना मला परमेश्वराने जन्म दिला की तू जा आणि हे सगळं कर आणि जशी गेली होती त्याच्यातली झिजून देहाला झिजवून आणि अपमानित होऊन, अपमान नाही तर काय आहे. मी काही स्त्रीवादी नाही, स्त्रियांच्या बाजूनी भांडावं असं माझं मत नाही. पण लहान मुलांना सुद्धा तुम्ही आजकाल 1-2 वर्षाच्या 1.5 वर्षाच्या मुलांना सुद्धा मान कळतो. मग तुम्ही 60व्या वर्षी सुद्धा स्वतःचा सन्मान जपू नये. आणि ज्या घरात त्या बाईचा सन्मान होत नसेल त्यांना त्यांची मुलं कसे ट्रीट करत असतील. आपला बाप त्यांना हिशोब विचारतो, त्या घरात त्या आईची काय किंमत असेल. बिचारी म्हणू की दयनीय म्हणू की आश्रित म्हणू, काय म्हणायचं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मला तरी म्हणजे कालपासनं माझ्यात तरी मेंदूला मुंग्या येणे जे म्हणतात ना तसं झालं आहे. मला वाटलं हे आपण आपल्या मैत्रिणींशी बोलू पाहिजे. कोणाला पटेल हा विचार, कोणाला नाही पटणार. पण आपल्या इथे काही महिला अशाही आहेत की त्यांची मुलं त्यांना म्हणतात की नाही तुझा पगार, तुझं कमाई, तू तुझ्या पद्धतीने खर्च कर, तू तुझं आयुष्य एन्जॉय कर. मग कौतुक आहे त्या मुलांचं जे आपल्या आईला बाबांना म्हणतात की तुम्ही एन्जॉय करा, राहिलेलं आयुष्य तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा. धन्य आहेत ते मुलं, आहे ना. हॅट्स ऑफ जे आपल्या आईवडिलांच्या भावनांची कदर करतात आणि ज्यांना अजूनही आपल्या आईबाबांच्या भावना कळत नाहीत, आपल्या बायकोच्या भावना कळत नाहीत. काय बोलू मी, आहे ना. माझ्या मनातलं मी तुमच्या मनापर्यंत पोचवलं आणि हार्ट टू हार्ट माझ्या मनातलं तुमच्या मनापर्यंत पोचवलं. आता तुमच्या मनात ते कसं उमटतं हेही पाहणं महत्त्वाचं आहे. तर काही विषयांवर आपण गंभीर विषयांवरही बोलतो, कधी मजाकमध्ये आपण खाण्यापिण्यावरही बोलतो. सगळ्याच मूड काही सारखे नसतात. कधीतरी गांभीर्याने स्वतःकडे पाहिलं पाहिजे. मी पाहते, तुम्ही पाहता की नाही मला माहीत, पण पाहत नसाल तर पहा, स्वतःची किंमत ओळखा. स्त्रीवादी म्हणून नाही, व्यक्ती म्हणून पहा. आपण जे दिलंय ते आपल्याला कसं कृष्णार्पण म्हणावं, पण किती, आहे ना. तर भेटू. कधीतरी गंभीरही झालं पाहिजे, कधीतरी आयुष्य खूप सुंदर आहे त्याचं मोल समजलं पाहिजे, त्याची किंमत केली पाहिजे. नाही तर परमेश्वरांनी जे आयुष्य आपल्याला दिलं ना, आपणच त्याची किंमत नाही करणार तर लोक कशासाठी करतील. परमेश्वरालाही वाईट वाटेल की मी इतकं सुंदर आयुष्य दिलं हिला आणि हिला ते जपताही नाही आलं, आहे ना. तर भेटू पुन्हा भेटू, बोलत राहू, गप्पा मारू. तुम्हालाही वाटलं की मेघना खरं आहे ग, असंच आहे. पण असं असेल तर आपल्या मैत्रिणींना आपण सांगू की नाही ग बाई, असं खोटं जगण्यापेक्षा ना उभ्या राहा, कधीतरी तर उभ्या राहा. नाही तर आपण मरून गेलो ना तर आपल्या फोटोला हार घालतील की नाही लोक. सॉरी, पण म्हणजे काय करतील ना हे लोक, आपल्याला 10 दिवसात विसरून जातील. तर जेवढी ज्याची किंमत कोणाला कळणार नाही की ही काय होती, कोण होत्या त्या, अमक्याची आई नाही का रे, अच्छा हो का, त्या का दिसत नव्हत्या फारशा, कोण रे कोण त्या, अरे त्या अमक्याची बायको नाही का, ती नाही का अशी सावळीशी होती पहा, बारकी अशी. आजारी असायच्या का त्या, हो बरेच दिवस आजारी होत्या. म्हणजे त्या आजारी असायच्या का हे पण तिचीच चुकी. बरेच दिवस आजारी होत्या, गेल्या सुटल्या विचाऱ्या, असं नको ना कोणी म्हणायला. तर आपण चांगलं राहू यार. म्हणजे मी मेघना म्हणून तुम्हाला विनंती करते की नाही बाबा, तुम्ही पहा बरं काय करायचं ते. भांडणं असं मी अजिबात म्हणणार नाही, पण एका नाण्याच्या 2 बाजू लहानपणापासून शिकवलं. नवरा बायको रथाची 2 चाकं लहानपणापासून शिकवलं. कोणतं चाक मोठं, कोणतं चाक छोटं, कोणतं चाक एकदम रुतून बसलंय जमिनीत आणि एक चाक कसं ओढतंय त्याला, हे दोन्ही चाकं
बरोबर चालली पाहिजे तर संसाराची गाडी चालेल. धन्यवाद. भेटू. सिरियस होता होता सुद्धा आपल्याला रिलॅक्स पण होता आलं पाहिजे ना, कारण आपलं दुःख जाणून घेणारे पण कोणी नसतील आणि नको ग असं म्हणू असं म्हणणारेही कोणीच नसतील. चला भेटू. आणि तुम्ही मात्र स्वतः खंबीर राहायचं. आणि आता काय आहे, जेवढं राहिलंय ना मस्त राहायचं, मजेत राहायचं. आपणही स्वातंत्र्याचा उपभोग घ्यायचा, आपणही आपल्या मनासारखं जगायचं, आपल्या सुनांना सुद्धा मनासारखं जगू द्यायचं. त्यांना सांगायचं तुला जे वाटतं ना बाई ते कर, पण तुझं मन सांभाळून कर, तुझे कामं सांभाळून कर, आहे ना. कोणालाच बंधनात ठेवून पाप, पोपटाला पिंजऱ्यात ठेवत नाही यार आपण, की पाप लागतं पाप लागतं, आणि माणसांना पिंजऱ्यात ठेवतो. पाप कुठे भरू, काय की नाही. चला भेटू. हां, भेटत राहू. मला खूप आवडतं तुमच्याशी गप्पा करायला. आणि तुम्हाला जर माझ्या गप्पा नक्कीच आवडत असतील ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते लोकांपर्यंत पोचू द्या. तुम्ही जर सबस्क्राईब केलं, लाईक केलं माझं चॅनल, तर ते इतर लोकांना पण कळेल ना की मेघना काहीतरी वेगळं सांगत असते, कधी काय सांगते कधी काय सांगते. वायफळ गप्पा नाही करणार मी, काहीतरी त्याच्यातनं घेण्यासारखं असेल इतकं मात्र मी तुम्हाला आश्वासन देईल. तर माझ्या चॅनलला लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं आणि दिल की बात दिल तक पहुंचने का एक मौका दीजिए. बस. भेटू. बाय.